नमस्कार मंडळी, कशा आहात? ठीक आहे ना. आज 2-3 दिवसांनी परत ब्लॉग करूया म्हटलं. आज जरा वेळ बी आहे आणि कमेंट्स भरपूर यायला लागल्यात आणि जुन्या कमेंट्सना बी थोडं काय आलंय, आपण आपल्या वेळेच्या बंधनात असल्यामुळं थोडंसं कमी पडतोय आणि मग ते कमेंट्स तसेच मागं राहायला लागल्यात. मग लोक सारखे म्हणतात तुम्ही कमेंट काय आमची दिलेली तुम्ही उत्तरच दिलं नाही किंवा काय. तर पहिले कमेंट्स अशी घेऊया की त्या दादांच्या पाडीची केस जास्त कळायला लागले. तिने 3-4 वेळा कमेंट्स टाकल्यात परत अशा. काय करायचं सांगा. ते काय म्हणजे शेवटी तुम्ही त्याच्या संदर्भात एक ब्लॉग तयार करा. आता कसा आहे विषय तुम्हाला सांगतो. ते पाडीची कशी केस गळतात किंवा काय अजून मी काय बघितलेलं नाही किंवा त्याचा फोटो मी मागितलेला नाही. पण केस गळण्याचा मूळ हेतू काय सांगतो. जर पोटात जंत जर असतील तर केस गळतात. जंताचे औषध तिला द्यायलाच पाहिजे. जर ते देऊन जर गळत असतील तर तिचा स्किन प्रॉब्लेम काहीतरी असणार आहे. हे दुसरं. तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, तिचं डायजेशन व्यवस्थित होत नसणार आहे. अनेक प्रकार असतात की त्याच्यामुळे ते मग साईड इफेक्ट दाखवत जातो. पहिलं जर जंत नसेल तर जंताची गोळी तुम्ही द्या आणि होता येईल एवढा पाडीचा फोटो मला टाका. म्हणजे त्याच्यावर मला जरा अभ्यास करता येईल काय करावं लागेल किंवा काय नाही. अभ्यास म्हणजे आपण डॉक्टरना विचारायचंच, पण आणखी काय आहे नेमकं, किंवा जर डॉक्टरांच्या व्यतिरिक्त आपल्या हातातनं जर घडत असेल तर डॉक्टरांच्याकडे कशाला जावं असं. तर त्याला फोटो दिला तर बरं येईल. आणि कसं होतंय, तुमचं खाद्य काय आहे. जर खाद्य तुमची इनबॅलन्स होत असेल तर असा प्रकार देखील होऊ शकतो. आता माझ्या पाडीचं ह्या तसं झालेलं. आपण जेव्हा मानेंचं पशुखाद्य वापरले याला तेव्हा याची केस गळायला लागली. पण त्या खाद्याचा एक चांगला इफेक्ट काय आहे की जी लव जात होती तेवढी लव येत होती परत. म्हणजे समजा आता इथनं केस गेली की नाही तर तिथे बारीक लव यायची. असं तुमच्या पाडीला काय होतंय का ते बघायला पाहिजे. तर फोटो टाकला तर बेस्ट बरं होईल. आणि फोटो टाका तुम्ही त्या संदर्भात, आपण बघूया मग त्याचं काय करायचं. आता दुसरी कमेंट सांगतो की मला दुसऱ्या व्यताची गाय मिळेल का. तर दादा तुम्ही मला वाटतं नवीन असला असाल तर तुम्ही आपल्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेला की तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक मिळेल. त्या चॅनलच्या लिंकमध्ये तुम्हाला मी वासरांचे फोटो गायीचे फोटो टाकले. तुम्ही डायरेक्ट त्या मालकांचा नंबर देखील टाकलाय. तुम्ही तिथं संपर्क करू शकताय. आणि ही दुसरी बाजू. आणि तिसरी म्हणजे तिने काय सांगितले की खिल्लार गाय दूध किती देते. आता खिल्लार गाय दूध सर्वसाधारण 2 लिटर तर देते. सकाळी 1.5 लिटर 2 लिटर, संध्याकाळी 1.5 लिटर. अगदी म्हणजे काय नसते ती गाय. आणि ज्या रेकॉर्ड गायी चांगल्या आहेत, ज्याचं आई बाबांच्या पासून दूध चांगलं आहे, त्या थोड्याशा दूध देतात चांगल्या. पण 2-2.5 लिटर सरासरी धरा तुम्ही. तुमचं कुटुंब चाललं इतकं गाय दूध देते. तिसरी कमेंट्स काय होती की दादा गाय लात मारून आल्यानंतर तिला काय करायचं. तर कसं असते तुम्हाला सांगतो. आता हे वासरू आहे माझ्या. त्या वासराला आम्ही लहानपणापासून अशी सवय लावल्या की थांबा असं तुम्ही असं गोंजरत तिला कधी त्या पद्धतीने जर गेला तर ती लात मारणार नाही. बघ मी तर एक थांब घ्या काही करणार नाही. आता हे शेलबीचा विषय झाला. बघ कसा बी तुम्ही घालात ते अजिबात तुम्हाला हलणार नाही. ते जे कसं आहे हे तुम्ही सवय लावल्यानंतर ते सगळं होतं. आता ह्या तिचं झाला. आता ही पाडी 4-5 महिन्याची पाडी आहे बघा. तिचं देखील बघा काय करणार नाही तुम्हाला ते. बघा अगदी कसं बी तुम्ही काय वाटेल ते. कारण काय माहिती यांना सवय झालेली असते. मग नवीन जर वासरू तुम्ही घेत असेल तर त्याला असं काय करायला जाऊ नका लगेच. ते अंगावर फिरवत असं त्याला गोंजरत त्याला स्वतःला त्याचा म्हणजे कॉन्फिडन्स दे की बाबा हा माझा मालक आहे, हा मला इजा करणार नाही, हा माझ्यावर प्रेमच करतोय, हा इजा करणार नाही असं त्याला जेव्हा खात्री होईल तेव्हा ते तुम्हाला काय वाटेल ते करून देणार. असं काय वाटेल ते करा. बघा काय करणार नाही, काही नाही. काय वाटेल ते केलं तर काय करणार. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय की प्रेम दिलं तर प्रेम मिळणार असा विषय. चौथी कमेंट्स काय की पाडी 4 दाती झाल्या. 4 दात तिने लावल्यात पण ते अजून फिटवर येणं झाल्या. तर औषध तुम्ही काय करायचं सांगा. आता कसा विषय आहे तुम्हाला सांगतो. हे देखील तुमच्या अगदी म्हणजे खाद्याची निगडीशी देत. तुम्ही खाद्य काय देताय, पुन्हा तुम्ही ट्रीटमेंट त्याच्यावर काय केली आणि डॉक्टरांचं म्हणणं काय आहे हा विषय. आणि त्याच्यानंतर आपण ट्रीटमेंट काय करायचं. सर्वसाधारण आता तुम्हाला जनरली म्हणजे हे सांगतो की आपण मोड देतो, पाडींना मोड देतो. मग सकाळी एक पावशेर मोड आलेले मोड, मटकीची मोडे हे बघा. हे कसं चालू बघा.
ती तिच्या आता तिच्या कासत जाऊन दूध प्यायला आल्या बा. अगं राधा काय करायल्यास? राधे ए चल तिकडे चल सर हो इकडे इकडे तुला कॅडबरी देणार इकडे बा. कॅडबरी द्यायचं इकडे ये कॅडबरी देणार आहे मी इकडे ये इकडे कॅडबरी देते ये राधू चल. तुला नाही तू बघू नकोस इकडे राध्या इकडे कॅडबरी खायचं बा. कॅडबरी खाणार नाही बाळ? कॅडबरी खाते की नाही? हा कॅडबरी खायची बाळाची कॅडबरी. बाळाला कॅडबरी आवडते. तर परत तू म्हणजे खाद्याशी निगडीत येतोय. तुम्ही जरा मोडं घालून बघा आणि डॉक्टर तुमचे काय म्हणतात पहिले बघा. म्हणजे डॉक्टरांचं काय म्हणणं आहे किंवा बाबा पिशवीचा काय प्रॉब्लेम आहे तर तो सॉल्व्ह करावा लागणार आहे. म्हणजे बरंचच असं म्हणजे हे होते तर ते करा. 5वी कमिट अशी होती. मला दादांचा त्या फोन झालाय सकाळी. फोनवर माझी त्यांची चर्चा देखील झाली. ते काय म्हणाले दुसऱ्या व्यताची माझ्याकडे गाय आहे. 2 म्हैशी 1 गाई 1 बैल आणि 1 पाड आहे. पण जशी वैरण खायला पाहिजे तशी गाई वैरण खात नाही आणि म्हणजे खाद्य बी खात नाही. आता तिने मला वाटते काहीतरी ते खिल्लार काऊ असं काहीतरी खाद्याचा प्रकार आहे तो घालतात. तो काय विषय नाही ते तुमचा विषय आहे घालतात. आणि ती खाऊन देखील म्हटले एवढी म्हणजे तिची बॉडी तब्येत चांगली होईना. तर कसं आहे सांगतो तुम्हाला मुळात ती जर जवळून असतील जवळ असेल. आता तुम्हाला मी मगाशी त्यांना फोनवरही बोललोय मी. आता मी त्यांना म्हणजे थोडक्यात दाखवत आता कशी मजा होत्या बघा. आमची वैरण टाकताना कशी करतात बघा आणि वैरण आमची कशी खातात बघा. मुळात जनावरांच्या अंगात ईर्ष्या पाहिजे खायची तर या सगळा प्रकार होतो. आता मी वैरण टाकायला आलोय बघा. बघा आता कशी खातात बघा. त्या दोघींच बघा नुसतं. त्या एकमेकी ऋषीव खायला लागले आता. मागे सर मागे सर. तर त्यांना दादांना मी सांगितलं आहे की तुम्ही माझा व्हिडिओ म्हणलं बघा परत मी वैरण टाकल्यानंतर माझ्या इथे काय होते तर तसं तुमच्या इथं काय करता येते का बघा. तर ते म्हणले मी बाहेर आहे नागपूरला आणि साताऱ्यात म्हणजे माझा गोटा आहे असं काहीतरी म्हणतो. तर भावाला सांगतो तर त्यांची कसं होते की वैरण काहीतरी 3-4 टाइम व्हायला लागेल. त्यांना मी काय म्हटलं की तुम्ही 2 टायमावर वैरण घ्या. सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. आता आम्ही तेच करतोय सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. ही वैरण एवढी झाली मी संध्या आता फक्त काय करायला लागलोय की ही वैरण थोडी कमी असल्यामुळे संध्याकाळी मी कडबा कुट्टी आणि हरभऱ्याचा कांड थोडं वाळलं पाहिजे त्यांना महत्वाचं म्हणून वाळलं घालायचं. मी तुम्हाला ते देखील दाखवतो की वाळलं काय असतं कसं घालतोय आपण. आता आपण कडब्याची वाळली कुट्टी घेतली आहे बघा. दुसरा फेर मी आता टाकतोय. ही कडब्याची वाळली कुट्टी आहे. आता त्याच्यात मी हरभऱ्याचा कांड मिक्स करतोय. थांबा आता हा हरभऱ्याचा कांड घेतलाय मी. ही वैरण तुम्हाला सहज कुठेही उपलब्ध होते. तुमच्या म्हणजे जे खाद्य विक्रेते आहेत त्यांच्याकडे आवर्जून तुम्ही मागणी करू शकताय. हा कडबा आणि हा हरभऱ्याचा कांदा. आता हे खात्यात कसं तुम्हाला सांगतो. हे आंबट लागते. हे आंबट लागल्यामुळे खाते. मग आता हे कसं आहे सांगतो तुम्हाला ह्याचं प्रमाण ठेवावं लागतं थोडं. कसं आपण जास्त मोठं बी जास्त घालून बी चालत नाही. आता तुम्ही गव्हाण बघू शकताय कशी आहे. मगाशी आपण त्यांना चारा टाकलेला म्हणजे सर्वसाधारण मी 1:15 चारा त्यांना टाकलेला. 1:15 वाजल्यापासून आता वाजले 10:30. 10:30 अशी आपली गव्हाण असते. ह्याच्यापेक्षा स्वच्छ असते. आज थोडा त्यांनी ठेवला आहे पण असू दे काय हरकत नाही. ती मिक्स करून खातात आता परत. आता खात्यात कशी बघा केलेलं मी आता त्यांना खायला घालणार आहे. चल मागे सरक मागे. असे खातात. हे खायला आल्यावर हे कसे करतात बघा. आता हे घालण्यामागचं कारण काय
तर वल्ला चाऱ्यासंग वाळला चारा जर गेला तर जनावरांची म्हणजे रवत करण्याची क्षमता वाढते आणि रवत चांगलं होते आणि पचनक्रिया चांगली होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट. आणखी तिसरी गोष्ट म्हणजे काय की जनावर अंग धरते व्यवस्थित. वाळला वल्ला अशीच पोझिशन माझी सकाळची असते. समजा सर्वसाधारण मी 8ला जर चारा वल्ला टाकला तर 2 तासानंतर चारा सगळा संपलेला असतो. म्हणजे 10, 9:30, 10च्या दरम्यान परत मी अशी एक टाकतो. त्यानंतर संध्याकाळी 8लाच 7:45च्या दरम्यानच आपण टाकतो कमी चारा. त्याच्या व्यतिरिक्त आपण अजिबात चारा टाकत नाही. असं जर तुम्ही नियोजन केलं तर सर्वसाधारण जनावरांची तब्येत बी चांगली राहते. जनावर तुम्हाला दुधाला बी चांगलं राहील आणि जनावरची तब्येत देखील चांगली राहील. तर प्रत्येकानं जर असं नियोजन केलं तर मला नाही वाटत की म्हणजे तक्रार काय जनावरची होईल. तर आपलं आता नेहमीसारखंच चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा विसरू नका. कारण कमेंट्स केल्याशिवाय आपल्याला काहीच करता येत नाही. आणि आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंटद्वारे सांगा. बाबा मला जर असं वाटतंय त्यावेळेला आपण सुधारणा करूया की बाबा मित्र आपले पाहुणे आपले नातेवाईक कोण असेल तर त्यांना आपला व्हिडिओ शेअर करायला सांगा आणि बघायला सांगा. कारण खिल्लार प्रेमी जे आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जायला पाहिजे, जाऊ दे आणि तुमच्या हातात ती व्हायला पाहिजे. काम होणार, चांगली गोष्ट आहे आणि हे पुण्याचंच काम आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा कारण सबस्क्राईब केल्याशिवाय हे सगळं वाटणार नाही. त्यामुळे सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ बघताय आणि बघत राहताय त्याबद्दल मी तुमचं धन्यवाद मानतो. पहिला अगोदर तुम्ही व्हिडिओ बघताय आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. कमेंट ही फार महत्त्वाची आहे आणि जर तुमच्या कमेंटला काही उत्तर नाही मिळालं तर तुम्ही रिपीट मला कमेंट द्या. कारण कसं होते माझ्या कामाच्या गडबडीत मी ती विसरून जातो. तर मग अचानकच बाबा म्हटलं ठीक आहे आता वेळ आहे, चला व्हिडिओ पटकन करू. मग सगळ्या कमेंट्स मी काय बघत बसत नाही. मग मागचे थोडं राहिले तर मागं तशाच राहतात. तर त्याबद्दल मी तुमची माफी मागतो पहिल्यांदा. आणि परत तुम्ही एकदा मग कमेंट्स करा की बाबा आता हे राहिले आपलं, मग आपण त्याच्यावर परत आणखी व्हिडिओ बनवू. सर्वसाधारण मला आठवते की लंपी संदर्भात आपण एक व्हिडिओ करायचा आहे. तिथं लवकरच करूया. त्याची माहिती मी गोळा करायला लागतोय. आणि पायाच्या नक्काचा एक करायचा आहे. तो नक्कीवाला मला भेटून झाला आहे. आणि कसं होतंय आता सणासुदीचा हे चालू आहे त्यामुळे त्याची गडबड आणि माझी गडबड पुन्हा मग सगळं रोडला गर्दी. आपलं घर शहरात असल्यामुळं थोड्या मर्यादा यायला लागल्या त्या सगळ्या गोष्टी. बाबा बाहेर काढायचं, परत बांधायची, परत सगळी वाहनं ते सगळी रस्त्यानं समजा बायचान्स सुटली तर कोणाच्या अंगावर जाईल का. शेवटी हे जनावर आहे त्यामुळं थोडीशी आपण बी प्रिकॉशन घ्यावे लागते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा विसरू नका. नमस्कार. जय गोमाता.